नाशिक ब्रेकिंग. मुळेगाव, त्र्यंबकेश्वर येथील गावकरी यांना प्यायचे पाणी भेटत नसल्याने गावकरी आक्रमक. नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या प्रवेश गेटवर गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन. हातात रिकामे हांडे आणि गढूळ पाण्याने भरलेल्या बाटल्या घेऊन ठिय्या आंदोलन. आयटक कडून आंदोलन पाठिंबा. गावात विहीर आहे पाणी नाही, टँकरने पाणी यात टाकले जाते परंतु सर्व पाणी गढूळ होते. 3.5 कोटी रुपये खर्च करून जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन केली आहे मात्र सदर पाईपलाईन ही फुटली असून ती दुरुस्ती केलेली नाही. अनेक तास विहिरीवर पाण्यासाठी वणवण करून खोल गेलेल्या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. सर्व गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्यायचे पाणी मिळावे, मतदारसंघातील आमदारांकडून सदर प्रश्न लक्ष द्यावे मागणी करत घोषणा. देश न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक. पाणी प्रश्नावर काही तोडगा काढला जातो, पाईपलाईन करण्यात आली आणि कुंभमेळ्याच्या प्रवृत्तीकरणाच्या प्रक्रियेमध्ये रस्त्याच्या तिथं दुरुस्त करा. उन्हाळा आपल्या 40 अंशावरती पाणी त्यांना दररोज भरावं लागतं. अंगावर पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते. पण आमच्या नळाला पाणी झालं नाही. तुम्ही आमच्या गावाला आमच्या गावाला भेट दिल्यावर असं लक्षात आलं काढण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि यासाठी 3.5 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन करण्यात आलेले आहेत. कुंभमेळ्याच्या आधुनिकीकरणाच्या रस्त्याच्या विचार निमित्तानं त्याची सुद्धा सरकार विचार करत नाही आणि म्हणून या गावात कुणी मुली द्यायची परिस्थिती आहे. आणि सरपंचाला कळालं की महिला इथे येत आहेत तर त्याच्या भावना दुखावल्या. अरे लोकप्रतिनिधी आहेत, खासदारांनी मतं घेतले, आमदारांनी मतं घेतले, सरपंचांनी मतं घेतले, आमचं हक्काचं पाणी का देत नाही? त्यासाठी सरपंचानेच मोर्चा करायला पाहिजे होता. त्याच्याऐवजी तो गरीब असताना जे येत आहेत त्यांना ते धमकावतायत, हे चुकीचं आहे. आणि आमचं म्हणणं आहे मतं तुम्ही घेतली, पाणी तुमचं द्यायची जबाबदारी आहे. तुम्ही देणार नसाल तर राजीनामा द्या तुम्ही. आम्ही आमचं पाणी कसं घ्यायचं आम्ही ते ठरवू, परंतु आम्ही हक्काचं पाणी 8 दिवसामध्ये मिळवणार, अन्यथा आम्ही इथं आम्हाला उपोषणाला बसणार. हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. पाण्यासाठी जीव घेणाऱ्यांचा निषेध असो, पाण्यासाठी जीव घेणाऱ्यांचा निषेध असो. हक्काचं पाणी या पैशात प्रशासनाला विनंती आहे, पाणी द्या, पाणी द्या, हवं आहे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आजच्या आंदोलनानंतर तरी यांची मागणी पूर्ण व्हावी. हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. आमच्या या बहिणी आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. हक्काचं पाणी योग्य